आज केलं पित्तशामक सोलकढी. सोलकढी पिलात की पित्त अजिबात होणार नाही. आणि नवीन रतांबे 4-5च मिळाले. त्या काय जास्त काय रंग इलो नाही, भरपूर करूचे असत. तोपर्यंत म्हटलं सोलकढी करून घेऊया. थोडा घेतलं पाणी, त्याच्यात घातलं मीठ, आगळ घातलं, बारीक चिरून मिरची, बारीक चिरून लसूण आणि बारीक चिरून कोथिंबीर आणि ओल्या नारळाचं खोबरं घेतलं. तर मिक्सराक लावून बारीक वाटून घेतलं. पेलो भर ना आताशी अजीर्ण अजिबात होणार नाही सोलकढी पिलास तर. उन्हाळो भरपूर असा. सोलकढी भात आणि आंब्याची पिको आंबो किंवा सोलकढी भात आणि भाजलेली माशाची एक तुकडी, म्हणजे आताचं जेवण एकदम भारी. किती जणांक आवडता या सोलकढी भात आणि माशाचं तुकडो किंवा पिकलेलो आंबो. आमका जेवणाबरोबर आंबो खाऊची सवय असते. आताशे भरपूर आंबे किंवा मासे तळून सोलकढी करून जेवायची. अशी करा, पिवा, आवडतली तुमका. आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.